बचपन 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार। जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें। रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल। धन्यवाद राजेंद्र भैया, त्यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये एकंदरीतच साथी प्रतिष्ठानचं कार्य काय आहे ते आपल्या समोर विशद केलेलं आहे। या ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी साथी प्रतिष्ठानच्या कामाबद्दलचे व्हिडिओ तयार केलेले आहेत। मी आमच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की साथी प्रतिष्ठानच्या कामाबद्दलचा जो व्हिडिओ आहे, साथी प्रतिष्ठानच्या उपक्रमाबद्दलचा, तो या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवावा। राजेंद्र भैयांनी आजच्या कार्यक्रमामागची भूमिका विशद केलेलीच आहे। या ठिकाणी आदरणीय अच्युत पालव सरांचा परिचय थोडक्यात मी आपणास करून देण्याकरता उभा आहे। त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची होती त्यांच्या संदर्भात, त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो की आपण असं म्हणतो की आपण प्रगती करतोय, तर प्रगती कुठल्या कुठल्या मानकांवर मोजली जाते, त्याची अनेक मानकं आहेत। आणि एखाद्या देशाची संस्कृती किंवा एखाद्या लोकांची प्रगती ही नेमकी कुठल्या कुठल्या निकषांवर मोजली जाते याच्याबद्दल जगभर वेगवेगळे मानकं वापरले जातात। केवळ आर्थिक प्रगती हीच प्रगती असते असं नाही, किंवा फक्त तंत्रज्ञानात केलेली प्रगती हीच प्रगती असते असं नाही। तर कोणतीही संस्कृती ही खऱ्या अर्थाने तेव्हाच प्रगत समजली जाते जेव्हा त्या संस्कृतीमध्ये निर्माण होणारं साहित्य, त्या संस्कृतीमध्ये निर्माण होणारी कला, त्या संस्कृतीमध्ये निर्माण होणाऱ्या विज्ञानविषयक नवीन नवीन गोष्टी, या सगळ्या मानवजातीला पुढे घेऊन जाण्याकरता प्रयत्नशील असतात किंवा यशस्वी ठरत असतात। तेव्हाच ती संस्कृती खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की विकसित संस्कृती आहे। आणि त्या दृष्टीने जर आपण आपल्याकडे नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे। युरोपामध्ये 15व्या आणि 16व्या शतकात रेनेसान्स चळवळ नावाची एक चळवळ झाली। त्या रेनेसान्स चळवळीमुळे जे आहे त्यावेळेचा अख्खा युरोपचा समाज ढवळून निघाला आणि त्या रेनेसान्स चळवळीतून जे आहे ते नवीन प्रकारची कलामूल्य निर्माण झाली, नवीन प्रकारची साहित्यिक मूल्य तयार झाली, नवीन प्रकारचा दृष्टिकोन तयार झाला आणि एकंदरीत जे आहे ते राजकीय सत्ता जी आहे ही धर्मसत्तेच्या जोखडातून मुक्त झाली। युरोपामध्ये हे 15व्या 16व्या शतकात घडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की युरोपात अनेक गोष्टींना चालना मिळाली। त्याच्यातला एक भाग जो होता तो हा होता की अनेक शोध घेणारे लोक तिथं तयार झाले। कोलंबसासारख्याने अमेरिका गाठली किंवा वास्को द गामासारख्याने जे आहे ते भारत गाठला, गोवा गाठलं। अशा प्रकारे एकीकडे जगाचा शोध, दुसरीकडे विज्ञानाची प्रगती, तिसरीकडे कलेमधली मूल्य झपाट्याने बदलली। जी कला त्याआधी फक्त धार्मिक कारणांकरता वापरली जात होती किंवा अमीर उमरावांच्या मनोरंजनाकरता वापरली जात होती, तिला अधिक मानवी चेहरा देण्याचं काम रेनेसान्स चळवळीने केलं। आणि मग त्याच्यानंतरच्या ज्या पुढच्या पिढ्या ज्या कलावंतांच्या निर्माण झाल्या त्यांनी मानवी जीवन आणि मानवी मूल्य ही केंद्रस्थानी ठेवून आपल्या कलेचा विकास साधला। तर अशा प्रकारच्या रेनेसान्स चळवळीची आपल्याला गरज आहे। अजूनपर्यंत भारतामध्ये तशा प्रकारची चळवळ चालू जरी झालेली नसली तरी वैयक्तिक आपल्या परीने रेनेसान्स घडावा याकरता जे कलावंत प्रयत्न करतात त्यातलं आघाडीचं नाव जे आहे ते अच्युत पालव सर। त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत यात्रा करून हा कलेचा संदेश जो आहे तो भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक मोठे कलावंत असतात, उत्तम कला निर्मिती ते करतात, पण लोकांचं कलाभान वाढावं, लोकांची कलाविषयक जाणीव वाढावी याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आणि त्याच्याकरता स्वतःचा वेळ खर्च करणं। आणि कलावंताचा वेळ हा निर्मितीचा वेळ असतो।
स्वतःच्या निर्मितीचं एक बलिदान देऊन लोकांची कलाविषयक जाणीव वाढवावी याच्याकरता प्रयत्न करणं हे त्यांचं सर्वात मोठं श्रेय आहे असं मला वाटतं. त्यांना अनेक मान सन्मान मिळालेले आहेत, त्यातले अनेक आपल्याला ठाऊक आहेत. आपण आता निमित्त म्हणून पद्मश्रीचा उल्लेख करतोय. पद्मश्री हा त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांपैकी एक आहे. त्यांना फक्त भारतातच सन्मान मिळालेत असं नाही, तर त्यांच्या कार्याची दखल ही जगभर घेतली गेलेली आहे. अनेक देशांमध्ये तिथल्या प्रमुख गॅलऱ्यांमध्ये त्यांचं काम हे कायमस्वरूपी प्रदर्शित केलं गेलेलं आहे आणि त्यांच्या कामाची दखल जी आहे ती मोठमोठ्या कलावंतांनी घेतलेली आहे. तर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला, हे सगळं आपल्या या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला उलगडणारच आहे. पण या ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली ती अतिशय शाळकरी वयापासून सुरुवात केली आणि नंतर त्या शाळकरी वयात सुरुवात केल्यानंतर त्यांना जो आपला सूर गवसला की आपलं पुढचं ध्येय काय असावं आणि त्याच्यातून मग ते जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेले आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये लेटरिंग, टायपोग्राफी, कॅलिग्राफी हे विषय घेऊन ते प्रथम वर्गात पदवीधर झाले. रकरू जोशी म्हणून मराठीतले एक फार मोठे कॅलिग्राफर होते, ते त्यांचे शिक्षक होते. त्या रकरू जोशींच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली गेली आणि कॅलिग्राफी आणि अक्षरलेखन या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या पुढच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनलं आणि त्यात त्यांना संशोधनाकरता एक शिष्यवृत्ती मिळाली, ज्या शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांनी मोडी लिपीचं संशोधन केलं. मोडी आपल्यापैकी काहींना ठाऊक असेल, काहींना ठाऊक नसेल की गेल्या शतकापर्यंत महाराष्ट्रात मोडी लिपीचा वापर होत होता. म्हणजे माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये माझे आजोबा आणि माझे मोठे काका यांना मोडी लिपी येत होती, कारण त्यांना ती शाळेत शिकवली गेली होती. पण त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये मात्र ते शाळेत शिकवणं बंद झालं आणि त्याच्यामुळे ती मोडी लिपी अस्तंगत होत गेली. मोडी ही मराठीची लिपी आहे. तर या मोडी लिपीवर पालव सरांनी जे संशोधन केलं ते अतिशय मूलगामी संशोधन केलं आणि त्या संशोधनाची दखल केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि त्या शिष्यवृत्तीतून जे काम निर्माण झालं त्याच्यामुळे पुन्हा एकदा मोडी लिपीकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि आज मोडीवरती जे संशोधन होत आहे त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मोडी लिपी परदेशात जाऊन त्यांनी शिकवली आणि त्यांच्या कामामुळे मोडी लिपीबद्दल इतकं कुतूहल निर्माण झालं की परदेशातून त्यांना मागणी आली की तुम्ही आमच्याकडे येऊन मोडी लिपी आम्हाला शिकवा आणि त्यांनी ती परदेशात जाऊन मोडी लिपी शिकवली. तर मोडी लिपी परदेशात जाऊन शिकवणारे ते भारतातले पहिले सुलेखनकार आहेत. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक संतांचं कार्य त्यांनी सुलेखनातून मांडलेलं आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाई, संत रामदास यांच्यापासून घेऊन तर आधुनिक काळातल्या कवींपर्यंत अनेकांची कामं जी आहेत, अनेकांची साहित्य निर्मिती जी आहे ती अक्षरातून त्यांनी मांडलेली आहे आणि याच्याशिवाय अनेक वेगवेगळे प्रयोगही त्यांनी केलेले आहेत. म्हणजे काही संगीतकारांबरोबर त्यांनी संगीत आणि सुलेखन अशा प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत की त्या परफॉर्मिंग आर्टिस्टनी त्यांची कला परफॉर्म करावी आणि ते परफॉर्म करत असताना, ती सादर करत असताना त्या कलेचं प्रतिबिंब सुलेखनात कसं उमटतं ते पालव सरांनी दाखवावं, अशा प्रकारचा अतिशय अभिनव प्रयोग त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर केलेला आहे. त्याचबरोबर काही साहित्यिकांबरोबर त्यांनी तसे प्रयोग केलेले आहेत आणि गुलजारांपासून घेऊन तर आपल्या मराठीतल्या नादो महानोर, ग्रेस यांच्यापर्यंत अनेकांच्या कवितांना त्यांनी शब्दशिल्प ही निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांच्या या सुलेखन कलेचा गौरव वेगवेगळ्या पातळीवर झाला आहे. त्याच्यामध्ये विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना जे आहे ते फ्रान्समध्ये, बेल्जियममध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये जे आहे ते त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. 2020 साली त्यांच्या सुलेखन कारकिर्दीला 40 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस एक मोठं प्रदर्शन कॅलिग्राफीचं
ते भरवण्यात आलेलं होतं. त्यावेळेस त्यांचं ते लेटरोस्पेक्टिव्ह नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांची आतापर्यंत 8 पुस्तकं या विषयावर प्रसिद्ध झालेली आहेत आणि ती नामवंतांकडून नावाजली गेलेली आहेत. आणि ज्या गोष्टीचा मी सुरुवातीला उल्लेख केला की लोकांची कला विषयक जाणीव वाढावी याकरता त्यांनी जे काम केलेलं आहे, तर अख्ख्या भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी त्यांनी अक्षरलेखनाचे जे आहेत ते वर्कशॉप्स, कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि त्यातलीच एक कार्यशाळा जी आता राजेंद्र भैयांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की 18 वर्षापूर्वी त्यांनी जी कार्यशाळा इथं मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे घेतलेली होती, त्या कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांना आठवण करून दिली. तर अशा कार्यशाळा ठिकठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगभरातही त्यांनी या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि त्यांचा हा अक्षरलेखनाचा प्रवास अजून चालूच आहे. आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही मनापासून त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आमची विनंती स्वीकारून या ठिकाणी सत्काराला येण्याकरता होकार दिला. त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या पत्नी श्रद्धाजी यांचंही मी स्वागत करतो आणि राजेंद्र भैया भोसले यांना विनंती करतो की साथी प्रतिष्ठानतर्फे अच्युत पालव सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. नहीं स्वागत. 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार. जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल इल्मी, अदबी, दीनी, मिल्ली, समाजी, सकाफती, तहजीबी, फलाही, तिब्बी, फन्नी, माशी, तिजारती, माशरती, इंतज़ामी, इनकलाबी, तहरीकी, तहकीकी, तकनीकी, तफ्तीशी, तामीरी, तालीमी व मालूमाती यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल.